त्यानंतर जिल्हा पुणे जिल्ह्यातील आहे, कोणत्या तालुक्यातील आहे ते दिलेले आहे. हवेली तालुका आहे. हॉस्पिटलचं नाव, आता हॉस्पिटलचा हा मास्टर असल्यामुळे तो ज्या हॉस्पिटलला असेल तिथल्या हॉस्पिटलचं नाव सिलेक्ट करायचं. हा ब्लड बँक जे आहे, कारण रक्त डायरेक्ट देता येत नसल्यामुळे ब्लड बँक जे आहे त्या ब्लड बँकेचं नाव सिलेक्ट करायचं, पत्ता सिलेक्ट करायचा. ब्लड बँकेचं नाव टाका. आणि हे वैशिष्ट्य असं आहे की हे सगळेजण दाखवतात. हे आमच्या IT समितीतले माझ्याबरोबर 400 IT इंजिनियर सेवा देत असतात. त्यांनी केलेलं हे ॲप्लिकेशन आहे. हा त्याचं डॉक्युमेंट म्हणजे तो पेशंटचा केस पेपर टाकावा लागेल. त्यानंतर हा ते रक्ताची मागणी खरंच व्हॅलिड आहे की नाही पाहण्यासाठी आहे. आता सबमिट करायला डॉक्टर. हा या नावाचा ब्लड ग्रुप वाला व्यक्ती म्हणजे ह्याच ग्रुपचं पाहिजे का रक्त, तर हो, मग ते कन्फर्म करायचं. आता कन्फर्म केल्यानंतर आता तिकडे रिक्वेस्ट केलेली आहे. डॉक्टर साहेब आपण तिकडे येऊया. हा आमचा रक्तमित्र आहे. आता या रक्तमित्राकडे रिक्वेस्ट येणार आहे. आवाज दिला पाहिजे. कारण हा रक्तमित्र जो आहे तो आपला नोकरी धंदा उद्योगधंदा सगळं सांभाळून ही सेवा करणार. कारण प्रत्येक सेवा आमची जी आहे, तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा या संदेशावर चालते, ती पूर्णतः विनामूल्य आहे. त्या हा जो रक्तमित्र आहे, हा रक्तमित्र आपला काम धंदा सांभाळत असेल, त्यामुळे तो कुठेही जरी असेल, त्याच्या खिशात मोबाईल असेल तर त्याला रिंग येणार आहे. आवाज कमी. जो आपण मोबाईल वापरतो त्या डिव्हाइसचा प्रॉब्लेम आहे ना. मोबाईल ॲक्च्युअली लोकांचा असं कसा असतो. हां, तर तिथे रिक्वेस्ट गेल्यानंतर ही आमची सिस्टम जी आहे ती बघणार आहे की तो पेशंट कुठला आहे, कुठल्या हॉस्पिटलला त्याला रक्त हवं आहे, कुठल्या रक्तपेढीला त्याला रक्त हवं आहे. त्या रक्तपेढीच्या कार्यक्षेत्रात 10-12 किलोमीटरच्या एरियामध्ये जो रक्तमित्र असेल, तो रक्तमित्र त्या रक्तमित्राला ते गेलेलं आहे. पन्नास पर्यंत आहे ना. बस त्याला सुरू करा. आवाज वाढवा. रुग्णाची रक्तदान केलेले केस आहे. कृपया रुग्णालयात एक पेमेंट देखील. Blood donation request for the patient has been received. Kindly check रुग्णालयात etiquette. ए दादा खाली बस. काय होत सूचना दिली जाते कुठेही असेल रक्तमित्र तर तो फोन उचलतो आणि मग आमच्या ऍप्लिकेशन मध्ये येणार. ऍप्लिकेशन मध्ये आल्यानंतर कारण तो रक्तमित्र आहे, तो ऍप्लिकेशन मध्ये आमच्या येणार. तिथे बघणार पेशंट कुठला आहे, कुठल्या हॉस्पिटलला ऍडमिट आहे, कुठल्या रक्तपेढीच्या तिथे जायचं आहे हे बघून घेणार. आणि मग त्याला दाते जे आहेत त्याने मगाशी ए पॉझिटिव्ह मागितलेले आहे, तर ए पॉझिटिव्हचे त्या एरियामध्ये 10 ते 12 किलोमीटरच्या एरियामध्ये ए पॉझिटिव्ह रक्त देऊ शकणार रक्तदाते किती आहेत त्यांची लिस्ट दिसणार आहे. हा पेशंट इथे अनुक्रम नंबर आहे. आता इथे फक्त एकच आहे, तारीख, पेशंटचं नाव, ब्लड ग्रुप नाव त्याचं आहे, त्यानंतर पत्ता आहे बँकेचा, हॉस्पिटलचं नाव आहे,
कारण तो कुठे गेला पाहिजे रक्तदाता ते समजण्यासाठी. हॉस्पिटलचा पत्ता, ते अटेंडंट कोण आहे तिथे त्याचं नाव, मग प्रशांत डांगे म्हणून नाव टाकलं होतं, त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे. आणि आता स्टेटस असं आहे की डोनरकडे व्यवस्था करायची आहे. हा रक्तमित्र कामामध्ये आपल्या असेल तर तो घेणार नाही, त्यांनी रिजेक्ट केलं तर दुसऱ्या रक्तमित्राला ती तशा प्रकारे रिक्वेस्ट आहे. आता तुम्ही सिलेक्ट करा येतं म्हणून. हा यांना आलेलं आहे की विश्वजीत पाटिल आहे ते रक्तमित्र, त्यांना गेले पेशेंट को ब्लड की आवश्यकता है, इसलिए आपको एक रक्तदाता उपलब्ध करना है, आप अभी यह सेवा कर सकते हैं क्या? हाँ हाँ, हम आपके आभारी हैं. कृपया अगली स्क्रीन पर दिखे गए रक्तदाता लिस्ट में से रक्तदाता को संपर्क करें और जल्द से जल्द पेशेंट को ब्लड उपलब्ध करने का सहयोग करें. एक बार फिर से धन्यवाद. आता इथे पेशंटची माहिती आली, केस पेपर त्याचा आलेला आहे, त्यानंतर हा केस पेपर आहे, त्यानंतर पुढे त्या ब्लड बँकेचं नाव आहे, पत्ता आहे, हॉस्पिटलचं नाव आहे, हॉस्पिटलचा पत्ता आहे, अटेंडंट कोण आहे त्याचं नाव आहे, त्यांचा मोबाईल नंबर आहे. आता डोनर बघायचे आहेत, तर डोनरला डोनर A+ ग्रुपचे किती डोनर आहेत? ते 5 डोनर आहे. हे 5 डोनर आहे. त्या 5 डोनर पैकी रक्तमित्राला जो वाटेल त्या व्यक्तीला फोन लावला जाईल. त्याचा मोबाईल नंबर दिसत नाही, इथे जे मोबाईल नंबरचं बटन दिलेलं आहे त्याला क्लिक केलं की फोन लागेल. लाव टीव्ही लागा. बरं ठीक आहे, हा ठीक आहे. त्यामुळे इथे जो रक्तदाता आहे त्याने घाबरण्याची गरज नाही. आपला नंबर दिसत नाही कुणालाही, तिथे फक्त त्या बटनाला क्लिक करायचं. बटनाला क्लिक केलं की फोन लागेल. हा टीव्ही आहे, त्याला आम्ही ॲपलचा मोबाईल बनवलेला आहे. ॲक्च्युली मोबाईलमध्ये ते लागू शकणार आहे. हे आपल्याला सर्वांना दिसावं लांबून म्हणून ते केलेलं आहे. आता त्याच्यामध्ये हे जे आहे खराडी हवेली पुणे इथला डोनर आहे. त्याला जर सिलेक्ट करायचं असेल तर त्यांना फोन लावायचा, तो संपर्क करणार. त्यानंतर सूचना आहे वरती दिलेली, त्याच्यामध्ये असं दिलेली आहे माहिती की तुम्हाला रक्तदान जे करायचं आहे ते पेशंटच्या हॉस्पिटलला जायचं नाही, ब्लड बँकेत जायचं आहे आणि तिथे तुम्हाला रक्तदान करायचं आहे. त्यानंतर दुसरं दिलेलं आहे की तुम्ही रक्तदान केल्यानंतर तुम्ही एक आपला स्वतःचा फोटो काढा रक्तदान करताना, म्हणजे आम्ही तुम्हाला सर्टिफिकेट प्रदान करू, कारण तुम्ही हे महान कार्य केलं आहे. कारण ही सगळी सेवा जी आहे ती पूर्णतः विनामूल्य आहे. त्यामुळे रक्तदात्यांना रक्तदान केल्यानंतर पेशंटच्या नातेवाईकांकडून किंवा पेशंटकडून OTP घेतला जातो. OTP टाकला की दोघांनाही सर्टिफिकेट फायर होतात, म्हणजे सर्टिफिकेट ऑटोमॅटिक जातात.